पॅन कार्ड धारकाचा फोटो, पूर्ण नाव, जन्मतारीख, वडिलांचे पूर्ण नाव, सही मेन्शन केलेली असते, तसेच 10 अंकी परमनंट अकाउंट नंबर प्रिंट केलेला असतो आणि हाच आपला पॅन कार्ड नंबर असतो। त्यामुळे हे पॅन कार्ड एक व्हॅलिड डॉक्युमेंट प्रूफ म्हणून वापरले जाते। परंतु जर तुमच्या इतर डॉक्युमेंट्स मधील डिटेल्स मध्ये आणि तुमच्या पॅन कार्ड वरील डिटेल्स मध्ये काही फरक असेल, म्हणजे तुमच्या पॅन कार्ड मध्ये कोणतीही चूक झाली असेल, जसे नावात स्पेलिंग मिस्टेक असेल, जन्मतारीख चुकीची असेल, तर अशा वेळी तुम्हाला बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात, तुमची बरेच कामे रखडली जाऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड मध्ये करेक्शन करून तुमची योग्य डिटेल्स पॅन कार्ड वर अपडेट करणे गरजेचे आहे। यासाठी भारतात UTI आणि NSDL या दोन्ही कंपन्या पॅन कार्ड सेवा पुरवतात। UTI आणि NSDL या दोन्ही कंपन्या भारत सरकारच्या आयकर विभागाच्या अंतर्गत काम करतात। तसेच UTI आणि NSDL मार्फत पॅन कार्ड संबंधी ऑनलाईन आणि ऑफलाईन सेवा पुरवल्या जातात। तर आज या व्हिडिओमध्ये आपण NSDL च्या पोर्टलवरून ऑनलाईन पॅन कार्ड करेक्शन कसे करायचे हे पाहणार आहोत। जसे की तुमचे नाव, जन्मतारीख यामध्ये दुरुस्ती करायची असेल, किंवा लग्नानंतर पतीचे नाव पॅन कार्ड वर अपडेट करायचे असेल, किंवा तुम्हाला तुमचा चालूचा नवीन फोटो आणि सिग्नेचर पॅन कार्ड वर अपडेट करायची असेल आणि हे सर्व करेक्शन करून तुम्हाला नवीन पॅन कार्ड मिळवायचे असेल, तर हा पूर्ण व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून घर बसल्या तुमच्या पॅन कार्ड मध्ये असलेली चूक करेक्शन करून नवीन पॅन कार्ड फक्त 106 रुपयामध्ये पोस्टाने घरपोच मिळवू शकता। तर चला व्हिडिओ सुरू करूया। ऑनलाईन पॅन कार्ड करेक्शन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर मध्ये असलेल्या इंटरनेट ब्राउझर मध्ये google.com ओपन करायचे आहे। google.com ओपन केल्यानंतर तुम्हाला गुगलच्या या सर्च बॉक्स मध्ये टाइप करायचे आहे NSDL.com आणि हे टाइप केल्यानंतर एंटर करा। एंटर केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिली NSDL ऑनलाईन पॅन ऍप्लिकेशनची onlineservices.nsdl.com ही लिंक दिसेल, तर या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे। लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या समोर NSDL च्या ऑनलाईन सर्व्हिसेसची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल। व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा या वेबसाईटची लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवर येऊ शकता। या ठिकाणी या पेजवर आल्यानंतर तुम्हाला येथे असणाऱ्या या ऍप्लिकेशन टाइप ऑप्शनच्या या ड्रॉप डाऊन एरोवर क्लिक करायचे आहे आणि लिस्ट मधून ऑनलाईन पॅन कार्ड करेक्शन करण्यासाठी चेंजेस ऑर करेक्शन इन एक्झिस्टिंग पॅन डेटा हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। हा ऑप्शन पॅन कार्ड मध्ये करेक्शन किंवा चेंजेस करण्यासाठी, तसेच जर तुमचे पॅन कार्ड खराब झाले असेल किंवा हरवले असेल आणि पॅन कार्ड मध्ये कोणतेही चेंजेस किंवा करेक्शन न करता तुम्हाला दुसरे पॅन कार्ड मागवायचे असेल, तरी सुद्धा तुम्हाला हाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। ऍप्लिकेशन टाइप सिलेक्ट केल्यानंतर त्यासमोर असणाऱ्या या कॅटेगरी ऑप्शनच्या या ड्रॉप डाऊन एरोवर क्लिक करायचे आहे आणि लिस्ट मधून पॅन कार्ड कॅटेगरी इंडिव्हिज्युअल हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर टायटल ऑप्शनच्या या ड्रॉप डाऊन मेनूवर क्लिक करून लिस्ट मधून श्री, श्रीमती, कुमारी जे असेल ते सिलेक्ट करायचे आहे। तसेच त्याखाली लास्ट नेम, सरनेम या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचे आडनाव टाकायचे आहे आणि त्यासमोर असणाऱ्या फर्स्ट नेम या बॉक्स मध्ये तुमचे पहिले नाव टाकायचे आहे आणि शेवटी मिडल नेम या बॉक्स मध्ये तुमच्या वडिलांचे नाव, किंवा ऍप्लिकेंट जर लग्न झालेली स्त्री असेल तर त्यांनी त्यांच्या पतीचे नाव येथे टाकायचे आहे। तुम्हाला जे नाव चेंज किंवा करेक्शन करून टाकायचे आहे, जे नाव पॅन कार्ड वरती अपडेट करायचे आहे, ते पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचे आहे आणि त्यानंतर त्याखाली डेट ऑफ बर्थ या बॉक्स मध्ये बरोबर असलेली आणि जी जन्मतारीख पॅन कार्ड वर अपडेट करायची आहे ती जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे। त्यानंतर ईमेल आयडी या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आयडी कंपल्सरी टाकायचा आहे, कारण याच ईमेल आयडी वर तुम्हाला पॅन कार्डची ई कॉपी आणि पेमेंट रिसिप्ट येईल। नंतर त्यापुढे मोबाईल नंबर या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याखाली आपण इंडियन सिटीजन आहोत यासाठी या येस या ऑप्शनला टिक मार्क करायचे आहे आणि त्यासमोर असणाऱ्या पॅन नंबर या बॉक्स मध्ये तुमच्या पॅन कार्ड वर प्रिंट असणारा 10 अंकी पॅन कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। सर्व माहिती भरल्यानंतर या चेक मार्क बॉक्सला टिक मार्क करायचे आहे आणि शेवटी हा दिसत असलेला कॅप्चा कोड त्याखाली असलेल्या या बॉक्स मध्ये जसा आहे तसा टाकायचा आहे आणि सर्व डिटेल्स फिल केल्यानंतर शेवटी या सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। सबमिट वर क्लिक करताच तुमच्या समोर अशी स्क्रीन येईल। या ठिकाणी तुमचे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल आणि तुम्हाला येथे एक 10 अंकी टोकन नंबर मिळेल। तो टोकन नंबर तुमच्या ईमेल आयडी वरती सुद्धा येईल। हा टोकन नंबर तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे। जर फॉर्म भरताना काही एरर आला आणि तुमचे पेज रिलोड झाले किंवा लॉग आउट झाले, तर या टोकन नंबरने लॉग इन करून तुम्ही सेव्ह केलेल्या पेजच्या ज्या पेजवरती असाल त्या पेजवर डायरेक्ट याल। त्यासाठी हा टोकन नंबर सेव्ह करून ठेवायचा आहे। आता पुढील प्रोसेस करण्यासाठी या कंटिन्यू विथ पॅन ऍप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल। या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्ड करेक्शन करण्यासाठी 3 ऑप्शन्स मिळतील। पहिला ऑप्शन आहे सबमिट डिजिटली थ्रू ई-KYC अँड ई साइन पेपरलेस। या ऑप्शनच्या सहाय्याने जर तुम्ही पॅन कार्ड करेक्शन केले तर पॅन कार्ड वर जो फोटो येईल तो आधार कार्ड वरचा असेल आणि तुमचे पॅन कार्ड घरी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या हाताने पॅन कार्ड वर सिग्नेचर करावे लागेल। परंतु यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे गरजेचे आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार नाहीत। तसेच दुसरा ऑप्शन आहे सबमिट स्कॅन इमेज थ्रू ई साइन। हा ऑप्शन सिलेक्ट केल्यास तुम्ही तुमचा लेटेस्ट फोटो आणि सही अपलोड करून पॅन कार्ड करेक्शन केले तर तुम्ही अपलोड केलेला फोटो आणि सही पॅन कार्ड वर प्रिंट होऊन येते। तसेच यासाठी सुद्धा तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमचा लेटेस्ट पासपोर्ट साइज फोटो आणि सिग्नेचर स्कॅन करून अपलोड करावे लागेल। आणि तिसरा ऑप्शन आहे फॉरवर्ड ऍप्लिकेशन डॉक्युमेंट्स फिजिकली। हा ऑप्शन त्यांच्यासाठी आहे ज्यांचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नाही आणि जी लोक सही करू शकत नाहीत, म्हणजे ज्यांच्या सहीच्या ठिकाणी अंगठा लागतो त्या लोकांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे।
परंतु यामध्ये लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढून त्या फॉर्मवर फोटो लावून आणि सिग्नेचर करून त्यासोबत कागदपत्रे जोडून तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स NSDLच्या ऍड्रेसवर कुरिअरने सेंड करावे लागतात। तर या ठिकाणी मला पॅन कार्ड करेक्शन करून पॅन कार्डवर लेटेस्ट फोटो आणि सिग्नेचर प्रिंट करून हवी आहे। त्यासाठी मी हा सबमिट स्कॅन इमेज थ्रू ई-साइन हा ऑप्शन सिलेक्ट करत आहे। आणि येथे लक्षात घ्या की हा ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरताना प्रत्येक स्टेपमध्ये माहिती भरल्यानंतर या सेव्ह ड्राफ्ट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही भरलेली इन्फॉर्मेशन सेव्ह करत पुढे जायचे आहे। आता हा दुसरा ऑप्शन सबमिट स्कॅन इमेज थ्रू ई-साइन सिलेक्ट केल्यानंतर या येस ऑप्शनवरती टिक मार्क करायचे आहे, म्हणजे तुमचे पॅन कार्ड पोस्टाने घरपोच येईल। त्यानंतर तुम्ही टाकलेला पॅन कार्ड नंबर या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल। तसेच त्याखाली असलेल्या आधार नंबर या ऑप्शनला टिक मार्क करायचे आहे। आधार नंबर ऑप्शनला टिक मार्क केल्यानंतर या बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्ड नंबरचे शेवटचे 4 डिजिट या ठिकाणी टाकायचे आहेत। आणि त्यानंतर येथे दिसत असलेल्या नेम ॲज पर आधार या बॉक्समध्ये तुमचे जे नाव आधार कार्डवर प्रिंट असेल ते पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचे आहे। त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही जी डिटेल्स रजिस्टर केली असेल ती ऑटोमॅटिकली या ठिकाणी येईल। आता येथे लक्ष द्या, या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी करेक्शन करायचे आहे तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। जर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव चेंज करायचे असेल तर या फुल नेम ऑफ द ऍप्लिकेंट या ऑप्शनला टिक मार्क करायचे आहे। मला पॅन कार्डवरील पूर्ण नाव चेंज करायचे आहे म्हणून मी फुल नेम ऑफ द ऍप्लिकेंट या ऑप्शनला टिक मार्क करत आहे। तसेच तुम्हाला जन्मतारीख चेंज करायची असेल तर या डेट ऑफ बर्थ या ऑप्शनला टिक मार्क करायचे आहे। मी करेक्शन करत असलेल्या पॅन कार्डवरील जन्मतारीख बरोबर आहे त्यामुळे मी या ऑप्शनला टिक मार्क करत नाही। त्यानंतर त्यासमोर जेंडर ऑप्शनच्या या एरोवर क्लिक करून येथून तुमचे जेंडर मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करा। त्यानंतर तुमच्या पॅन कार्डवर असणाऱ्या तुमच्या आई किंवा वडिलांच्या नावात काही करेक्शन करायचे असेल तर या डिटेल्स ऑफ पॅरेंट्स या ऑप्शनला टिक मार्क करायचे आहे, अन्यथा या ऑप्शनला टिक मार्क करायची नाही। त्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आई वडिलांची डिटेल्स फिल करायची आहे। या ठिकाणी या फादर्स लास्ट नेम या बॉक्समध्ये वडिलांचे आडनाव टाकायचे आहे आणि त्यासमोर फादर्स फर्स्ट नेम या बॉक्समध्ये वडिलांचे पहिले नाव टाकायचे आहे आणि शेवटी त्यासमोर फादर्स मिडल नेम या बॉक्समध्ये वडिलांच्या वडिलांचे नाव टाकायचे। तसेच लग्न झालेल्या स्त्रीने सुद्धा या ठिकाणी त्यांच्या वडिलांची डिटेल्स द्यायचे। त्यानंतर त्याखाली मदर्स नेम ऑप्शनल आहे, टाकायचे असेल तर टाकू शकता, अन्यथा नाही टाकले तरी चालेल। आणि त्याखाली येथे तुमच्या पॅन कार्डवरती तुमच्या वडिलांचे की आईचे नाव प्रिंट करून पाहिजे त्या ऑप्शनला टिक मार्क करायचे आहे। आणि ही सर्व डिटेल्स भरल्यानंतर या नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा। नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यावर असे पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला ऍड्रेस डिटेल द्यायचे, तुम्हाला ऍड्रेस रेसिडेन्स की ऑफिसचा द्यायचा आहे तो येथून सिलेक्ट करायचा आहे। तुम्हाला तुम्ही राहत असलेल्या घराचा पत्ता द्यायचा असेल तर या रेसिडेन्स या ऑप्शनला सिलेक्ट करा। या ठिकाणी ऍड्रेस या फील्डमध्ये तुमच्या आधार कार्डवर जो ऍड्रेस आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। तुमचा रूम नंबर फ्लॅट नंबर जो असेल तो येथे टाका। त्यानंतर त्यासमोर या ठिकाणी तुमच्या बिल्डिंगचे नाव गावाचे नाव टाका आणि या ठिकाणी येथे रोड स्ट्रीट पोस्ट ऑफिस जे असेल ते टाका। तसेच या बॉक्समध्ये तुमचा तालुका टाका आणि या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका। तुमचा जो ऍड्रेस असेल तो पूर्ण ऍड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर या कंट्री नेम ऑप्शनच्या ड्रॉप डाऊन एरोवर क्लिक करून येणाऱ्या लिस्टमधून इंडिया ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। कंट्री सिलेक्ट केल्यानंतर या स्टेट ऑप्शनच्या ड्रॉप डाऊन एरोवर क्लिक करून तुम्हाला तुमचे स्टेट म्हणजे राज्य सिलेक्ट करायचे आहे आणि त्यासमोर पिनकोड या बॉक्समध्ये तुमच्या पोस्टाचा पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे। पिनकोड टाकल्यानंतर त्याखाली कंट्री कोडच्या या ड्रॉप डाऊन एरोवर क्लिक करून येणाऱ्या लिस्टमधून इंडिया 91 हा कंट्री कोड सिलेक्ट करायचा आहे। या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी ऑटोमॅटिक आलेला असेल। त्यानंतर शेवटी या नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यावर असे पेज ओपन होईल। येथे प्रूफ ऑफ आयडेंटिटी या ऑप्शनमध्ये या ठिकाणी क्लिक करून येणाऱ्या लिस्टमधून तुमच्याकडे जे आयडेंटिटी प्रूफ डॉक्युमेंट असेल ते येथे सिलेक्ट करू शकता। मी आधार कार्ड सिलेक्ट करत आहे। तसेच त्यापुढे प्रूफ ऑफ ॲड्रेस आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ यामध्ये असणाऱ्या लिस्टमधून तुम्हाला जे डॉक्युमेंट द्यायचे आहे तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। तसेच तुम्ही या तिन्ही ऑप्शनसाठी आधार कार्ड देखील सिलेक्ट करू शकता। मी तिन्ही ऑप्शनसाठी आधार कार्ड सिलेक्ट केले आहे। त्यानंतर त्यापुढे शेवटी असणाऱ्या या प्रूफ ऑफ पॅन ऑप्शनच्या या ड्रॉप डाऊन एरोवर क्लिक करून तुम्हाला कॉपी ऑफ पॅन कार्ड हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आणि जर तुमचे पॅन कार्ड हरवले असेल किंवा खराब झाले असेल म्हणजेच तुमच्याकडे पॅन कार्डची कॉपी नसेल तर तुम्ही या ठिकाणी नो डॉक्युमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता। किंवा जर तुमच्याकडे पॅन कार्ड अलॉटमेंट लेटर असेल तर येथे कॉपी ऑफ पॅन अलॉटमेंट लेटर हा ऑप्शन सिलेक्ट करा। त्यानंतर त्याखाली या सिलेक्ट ऑप्शनवर क्लिक करून येथे हिमसेल्फ हरसेल्फ सिलेक्ट करायचे आणि या ठिकाणी तुम्ही किती डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहात ते या ठिकाणी टाकायचे आहे। जसे येथे सर्व ठिकाणी एकच डॉक्युमेंट्स प्रूफ म्हणून आधार कार्ड सिलेक्ट केले आहे आणि प्रूफ ऑफ पॅन मध्ये पॅन कार्ड कॉपी सिलेक्ट केली आहे म्हणजेच आपण या ठिकाणी 2 डॉक्युमेंट सिलेक्ट केले आहेत म्हणून या ठिकाणी 2 टाकायचे आहे। त्यानंतर प्लेस या ठिकाणी तुम्ही तुमच्या गावाचे किंवा जिल्ह्याचे नाव टाका। त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो आणि तुमची सिग्नेचर अपलोड करायचे आहे। परंतु त्यापूर्वी लक्ष देऊ नका, या ठिकाणी पासपोर्ट साइज फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी एक विशिष्ट साइज दिली आहे आणि त्याच साइज मध्ये तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करावी लागणार आहे। या ठिकाणी फोटोचे डायमेन्शन म्हणजे उंची आणि रुंदी 3.5 बाय 2.5 सेंटीमीटर दिली आहे। तसेच तो फोटो 200 DPI मध्ये हवा आणि त्या फोटो फाईलची मॅक्झिमम साईज 50 KB किंवा त्यापेक्षा कमी असली पाहिजे आणि त्या फोटो फाईलचा फॉर्मॅट हा JPG फॉर्मॅट मध्येच असला पाहिजे। तसेच सिग्नेचरचे सुद्धा डायमेन्शन म्हणजे उंची आणि रुंदी 2 बाय 4.5 सेंटीमीटर दिली आहे। ती सिग्नेचर 200 DPI मध्ये हवी
आणि त्या सिग्नेचर फाईलची मॅक्झिमम साईज 50 KB किंवा त्यापेक्षा कमी असली पाहिजे आणि त्या सिग्नेचर फाईलचा फॉर्मॅट हा JPG फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे आणि हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या दिलेल्या साईज डायमेन्शन फॉर्मॅट मध्ये सेट करून अपलोड करावे लागणार आहेत। तर आता या ठिकाणी फोटो अपलोड करण्यासाठी या आयकॉनवरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यावर तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईल मध्ये ज्या ठिकाणी फोटो रिसाइज करून ठेवला असेल तो फोटो सिलेक्ट करून येथे अटॅच करून घ्या। सिलेक्ट केलेल्या फोटो फाईलचे नाव या ठिकाणी दिसेल। आता हा फोटो अपलोड करण्यासाठी या अपलोड या ऑप्शनवर क्लिक करा। अपलोड वर क्लिक करताच तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड झालेला दिसेल। आता या ठिकाणी सिग्नेचर अपलोड करण्यासाठी या आयकॉनवरती क्लिक करा आणि तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईल मध्ये ज्या ठिकाणी सिग्नेचर रिसाइज करून ठेवली असेल ती सिग्नेचर फाईल सिलेक्ट करून येथे अटॅच करा। सिलेक्ट केलेल्या सिग्नेचर फाईलचे नाव या ठिकाणी असे दिसेल। आता ही सिग्नेचर अपलोड करण्यासाठी या अपलोड या ऑप्शनवर क्लिक करा। अपलोड ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमची सिग्नेचर सुद्धा या ठिकाणी अपलोड झालेली दिसेल। फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर आता त्याखाली तुम्हाला तुमचे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स म्हणजे प्रूफ ऑफ आयडेंटिटी, प्रूफ ऑफ ॲड्रेस आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ यासाठी जे डॉक्युमेंट सिलेक्ट केले असेल जसे आधार कार्ड कॉपी, पॅन कार्ड कॉपी किंवा तुम्ही जी डॉक्युमेंट सिलेक्ट कराल ती सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आणि ही सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला PDF फाईल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून अपलोड करायचे आहेत आणि त्या PDF फाईलची मॅक्झिमम साईज 300 KB असली पाहिजे। आता या ठिकाणी सपोर्टिंग डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी या आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईल मध्ये असणारी ती डॉक्युमेंट्स PDF फाईल सिलेक्ट करून येथे अटॅच करून घ्या। अटॅच केलेली PDF फाईल अपलोड करण्यासाठी या अपलोड ऑप्शनवर क्लिक करा। अपलोड केलेली PDF फाईल या ठिकाणी दिसेल। या ठिकाणी तुम्ही जर प्रूफ ऑफ आयडेंटिटी, प्रूफ ऑफ ॲड्रेस आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ या सर्वांसाठी एकच आधार डॉक्युमेंट सिलेक्ट केले असेल तर त्यासाठी एकच आधार PDF फाईल अपलोड करायची आहे। जर वेगवेगळी डॉक्युमेंट सिलेक्ट केली असतील तर त्या वेगवेगळ्या डॉक्युमेंटची PDF फाईल तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावी लागेल। आता येथे प्रूफ ऑफ पॅन साठी जर तुम्ही प्रूफ ऑफ पॅन हा ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला येथे तुमच्या ज्या पॅन कार्डचे करेक्शन करायचे आहे त्या पॅन कार्ड कॉपीची PDF फाईल या ठिकाणी अपलोड करायची आहे। त्यासाठी या ॲड डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करा आणि या आयकॉनवर क्लिक करून पॅन कार्ड PDF फाईल सिलेक्ट करून अपलोड करून सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर शेवटी असणाऱ्या या सबमिट ऑप्शनवर क्लिक करा। सबमिट वर क्लिक केल्यावर या ठिकाणी असे पेज दिसेल। येथे तुमचा पॅन कार्ड नंबर ऑटोमॅटिक येईल। आता आधार नंबर या ठिकाणी या बॉक्समध्ये तुमच्या आधार कार्ड नंबरचे पहिले 8 डिजिट या ठिकाणी टाकायचे आहेत। त्यानंतर त्याखाली नेम ॲज पर आधार या ठिकाणी तुमच्या आधार कार्डवर प्रिंट असणारे तुमचे पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचे आहे आणि आता खाली स्क्रोल करत तुम्हाला तुमची सर्व डिटेल्स चेक करून घ्यायचे आहे। तुमचे नाव, फादर नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, अपलोड केलेले डॉक्युमेंट्स ही सर्व माहिती तुम्ही चेक करून घ्यायची आहे। तसेच जर तुम्हाला काही ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये चेंजेस करायचे वाटल्यास तुम्ही या एडिट ऑप्शनवर क्लिक करून चेंजेस करू शकता आणि जर सर्व डिटेल्स प्रॉपर बरोबर असेल, काही चेंजेस करायची गरज वाटत नसेल तर तुम्हाला या प्रोसीड ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। प्रोसीड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या नेक्स्ट पेजवरती याल। आता या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी या ऑनलाईन पेमेंट थ्रू पेटीएम या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यावर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल। येथे तुम्हाला पॅन कार्ड करेक्शन करून त्याची फिजिकल कॉपी पोस्टाने ॲड्रेसवर मागवण्यासाठी 106 रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करायचे आहे। त्यासाठी खाली स्क्रोल करा आणि या आय अग्री टू द टर्म्स ऑफ सर्व्हिस या ऑप्शनला टिक मार्क करा आणि टिक मार्क केल्यावर प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करा। या ठिकाणी तुम्हाला 106 रुपयांचे पेमेंट करायचे आहे। त्यासाठी या पे कन्फर्म ऑप्शनवर क्लिक करा। पे कन्फर्म ऑप्शनवर क्लिक करताच असे पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करण्यासाठी बरेच ऑप्शन्स मिळतील। या ठिकाणी तुम्ही पेटीएम किंवा UPI ऍप्लिकेशन मार्फत हा QR कोड स्कॅन करून इन्स्टंट पेमेंट करू शकता। तसेच येथे पेटीएमच्या ऑप्शन मधून तुमच्या पेटीएम रजिस्टर मोबाईल नंबरने सुद्धा पेमेंट करू शकता। तसेच त्याखाली तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI आणि नेट बँकिंग असे अनेक ऑप्शन्स मिळतील। तुम्हाला जो सोयीस्कर वाटेल तो पेमेंट मेथड ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही पेमेंट करू शकता। जर तुम्हाला फोन पे, गुगल पे किंवा भीम या UPI ऍप्लिकेशन मार्फत ऑनलाईन पेमेंट करायचे असेल तर हा UPI ऑप्शन सिलेक्ट करा। UPI ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा UPI ID टाकायचा आहे। UPI ID टाकल्यानंतर पे या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। पे वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या UPI ऍप्लिकेशन मध्ये पेमेंट करण्याची रिक्वेस्ट येईल। तर ती पेमेंट रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून तुम्हाला ते पेमेंट सेंड करायचे आहे। पेमेंट सक्सेसफुली सेंड झाल्यानंतर स्क्रीनवर अशी पेमेंट रिसिप्ट दिसेल। आता तुम्हाला या कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। कंटिन्यू वर क्लिक केल्यावर आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी तुम्ही या पेजवरती याल। या ठिकाणी शेवटी दिसत असलेल्या या चेक मार्क बॉक्सला टिक मार्क करायचे आहे। टिक मार्क केल्यानंतर या ऑथेंटिकेट ऑप्शनवर क्लिक करा। क्लिक केल्यावर असे पेज ओपन होईल। या ठिकाणी आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी OTP ऑथेंटिकेशन यावर क्लिक करायचे आहे। OTP ऑथेंटिकेशन वर क्लिक करताच तुम्हाला तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक 6 अंकी नंबरचा OTP मेसेज येईल। तर तो आलेला OTP नंबर या OTP बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि OTP नंबर टाकल्यानंतर या सबमिट ऑप्शनवर क्लिक करा। सबमिट ऑप्शनवर क्लिक करताच अशी स्क्रीन दिसेल। तर तुम्हाला या कंटिन्यू विथ ई-साइन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यावर येथे आय हिअर बाय ऑथोराइज या चेक मार्क बॉक्सला टिक मार्क करायचे आहे आणि त्याखाली असलेल्या या व्हर्च्युअल ID आधार या बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा व्हर्च्युअल ID किंवा आधार नंबर या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि या सेंड OTP वर क्लिक करायचे आहे। सेंड OTP वर क्लिक केल्यानंतर परत तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल।
तर तो ओटीपी या एंटर ओटीपी या बॉक्स मध्ये टाकायचा आहे। ओटीपी टाकल्यानंतर या व्हेरीफाय ओटीपी या ग्रीन कलर मधील ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। व्हेरीफाय वर क्लिक करताच असे पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला तुम्ही भरलेल्या फॉर्मची पासवर्ड प्रोटेक्टेड पीडीएफ फाईल दिसेल। तर ही फाईल ओपन करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल आणि तो पासवर्ड तुमची डेट ऑफ बर्थ असेल 10/12/1990 अशा फॉर्मॅट मध्ये विदाउट स्पेस आणि विदाउट सिम्बॉल टाकायचे आहे आणि या ओके वर क्लिक करायचे आहे। ओके वर क्लिक करताच तुम्हाला तुमचा फॉर्म दिसेल। तर हा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी या डाउनलोड पीडीएफ या ऑप्शनवर क्लिक करा। तुमचा फॉर्म डाउनलोड होईल। तसेच या ठिकाणी तुम्हाला येथे हा 15 अंकी एक्नॉलेजमेंट नंबर मिळेल। तर तो तुम्ही सेव्ह करून ठेवायचा आहे, कारण तुम्हाला तुमच्या पॅन कार्डचे स्टेटस काय आहे ते चेक करण्यासाठी याची गरज लागेल। आता या पॅन कार्ड ऍप्लिकेशनचे स्टेटस कसे चेक करायचे ते थोडक्यात पाहूया। पॅन कार्ड ऍप्लिकेशन स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला google.com ओपन करायचे आहे आणि गुगलच्या या सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला टाइप करायचे आहे पॅन कार्ड स्टेटस। हे टाइप केल्यानंतर ओके करा। ओके केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिली स्टेटस ट्रॅक सर्च फॉर पॅन 10 ही लिंक दिसेल। तर या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। लिंकवर क्लिक केल्यावर एक नवीन पेज ओपन होईल। या ठिकाणी ऍप्लिकेशन टाइप या ऑप्शनच्या समोर असलेल्या सिलेक्ट येथील या ड्रॉप डाऊन एरोवर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यावर येणाऱ्या लिस्टमध्ये पॅन न्यू चेंज रिक्वेस्ट हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्याखाली एक्नॉलेजमेंट नंबरच्या समोर या बॉक्समध्ये तुम्हाला मिळालेला 15 अंकी एक्नॉलेजमेंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। एक्नॉलेजमेंट नंबर टाकल्यानंतर त्याखाली असलेल्या एंटर द कोड शोन या बॉक्समध्ये त्यावरती दिसत असलेला हा कॅप्चा कोड जसा आहे तसा टाकायचा आहे आणि त्यानंतर शेवटी या सबमिट ऑप्शनवर क्लिक करा। सबमिट ऑप्शनवर क्लिक करताच तुम्हाला तुमच्या पॅन कार्डचे स्टेटस या स्टेटस ऑप्शनच्या समोर जे असेल ते या ठिकाणी दिसेल। तर अशा पद्धतीने तुम्ही पॅन कार्डचे स्टेटस देखील चेक करू शकता। सर्व माहिती आणि डॉक्युमेंट्स तुम्ही बरोबर दिले असतील तर तुमचे ई पॅन कार्ड 3-4 दिवसात तुमच्या ईमेल आयडी वर येईल आणि तुमच्या ओरिजिनल पॅन कार्डची फिजिकल कॉपी 10 ते 15 दिवसात तुम्ही दिलेल्या तुमच्या ऍड्रेसवरती पोस्टाने घरपोच येईल। तर अशा प्रकारे तुम्ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने ऑनलाईन घरबसल्या पॅन कार्ड करेक्शन करू शकता।